जर्सी क्रमांक 2 घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि सरावाशिवाय पर्याय नाही कबड्डीच्या या मातीला. चढाईसाठी बाहेर आली तर जर्सी क्रमांक 2 निरंजन गावदेवी रायडर्स वडवली संघ श्रीवर्धन तालुक्यातील एक जबरदस्त संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं तर गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल भैरवनाथ श्रीवर्धन संघ. चढाईस पाहायला मिळतो एक जबरदस्त चढाईपटू रिक्त हस्त्या माघारी परत प्रत्युत्तरास निरंजन पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 2 या जवाब गुणांची कमाई पाहायला मिळाली. निरंजन सक्सेसफुल ठरलाय. गुणांची कमाई पाहायला मिळाली. पुढील सामन्यात खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार काल भैरव का वेळास विरुद्ध संघ असेल चिंचमाता भोरली पंचायत क्वार्टर फायनलची दुसरी लढत. जबरदस्त षटयंत्र पाहायला मिळालं. जोर बंद केले प्रत्युत्तरास पाहायला मिळतो. वारंवार त्याच्या चढाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईपटू मैदानामध्ये दाखल झाला. 5 खेळाडूंच्या लढत क्षेत्रात गुणांची कमाई केली जाईल का बाण मात्र हा रंजक ठरेल. जर्सी क्रमांक 11 प्रत्युत्तरास पाहायला मिळेल. मजबूत तेजस्वी आपल्याला खेळाडू किती गुणांची लढत करेल पाहणं मात्र रंजक ठरेल. 5 खेळाडूच्या लढत क्षेत्रात गुणांची कमाई करेल. पुढील होणारा सामना वेळात विरुद्ध चिंचमाता बोरली खेळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दुसरा पुकार देतो. सोम तोडकर आपले खेळाडू तयारी ठेवायचे आहे. ठरवण्यासाठी जसे क्रमांक 3 याची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो 4 एक समीकरण निश्चितच मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र 1 गुणांची कमाई. चढाईसाठी सज्ज झाला. जसे क्रमांक 3 गावदेवी रेडर्स संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतो. निश्चितच हा सामना रसिक वर्गाला आनंद देऊन जाईल. निश्चितच काय घडणार मैदानामध्ये पाहायला मिळणार मित्रांनो. एका बाजूला पाहिलं तर मित्रांनो श्रीवर्धन संघ देखील माघार घेणारा संघ नाही आहे. तसेच गावदेवी रेडर्स संघ देखील एक जबरदस्त संघ आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो. एक समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किती गुणांची कमाई करेल हे पाहण्या मिळण्यात ठरेल मित्रांनो.
यावेळेस मध्ये व्यक्त असते महाराष्ट्राच्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो. समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुणाच्या नशिबी असेल गुलाबाचा मान वडील संघाची शिरोधन संघ. गुणांची कमाई चढाईकरिता जसे क्रमांक 13 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पाहूया किती गुणांची कमाई करेल की झेर बंद केला जाईल. म्हणून आता प्रचार आपले दर्शनाची व्यवस्था केली आहे मंडळाने. यावेळेस मात्र जेरबंद केला गेला. प्रतिस्पर्धी संघ जिंकतील काय धाराव्यास आपल्याला दुसरा पुकार देतो. तिसऱ्या पुकाराला मात्र मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे. शिरोधन संघ 6 वडोली संघ 4. 2 गुणांची नामं मात्र आधार शिरोधन या संघाकडे याची नोंद घ्यायची आहे. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 13 ज्याच्या चढाया वारंवार उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच जर्सी क्रमांक 13 मैदानामध्ये सज्ज झाला. गुणांचं एक समीकरण किती गुणांची कमाई करेल हे पाहणं निर्णायक ठरेल मित्रांनो. सामना संपल्याला शेवटचे 4 मिनिटे. सुपर टायटलची नामे संधी वडोली संघाकडे. पाहूया यशस्वी होईल का. आता मात्र सक्सेसफुल. यावेळेस मात्र दोनाचा बोजा. सामना संपला शेवटचे 3 मिनिटे. सुंदर चढाई. प्रेक्षकांमध्ये त्रिवेदी तुरंकर उर्फ दादू तुरंकर आपण देखील प्रेक्षकांमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. आपल्याला देखील विनंती असेल
सामना संपायला शेवटचे 2 मिनिटे. तर पुढे जाणारा सामना काय भरवलेला आपल्याला तिसरा पुकार प्रतिस्पर्धी संघ जिंकलेले यजमान संघ चिंचमाता गोरी पंचतात. चालू सामना संघाचा आपला सामना खेळला जाण्याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस मात्र जेर बंद केला आहे. सुपर नगर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेवा संघाच्या माध्यमातून सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. तर चला चिंचमाता गोरी पंचतात काय भरवलेला थर्ड रेड साठी निघाला आहे जर्सी क्रमांक 22. यावेळेस मात्र 1 गुणांची जमाई.